राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. विविध विकास कामांची तब्बल 1,25,000 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचा दावा करत कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात हा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या कसबावाडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल इथं राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांचं आज एकदिवसीय महाअधिवेशन पार पडलं. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन विभागातील सुमारे 17,000 कंत्राटदार या अधिवेशनात सहभागी झाले होते. कंत्राटदारांनी शासनाकडे विविध विभागांची सुमारे 1,25,000 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचा दावा करत ती तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नवीन कामे काढू नयेत आणि कंत्राटदारांनी नवीन निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ नये असा ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आलाय. दरम्यान वेळेवर बिले न मिळाल्याने अनेक कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचं मत कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष ND लाड यांनी व्यक्त केलंय. तर महाराष्ट्र राज्य हॉट मिक्स प्लांट धारक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सुमारे 53,000 कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचा दावा केलाय. या अधिवेशनाला कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, डॉक्टर राजू कृष्णानी, दिलीप मेंदगे, किशोर जामदार, बाळासाहेब जाधव, प्रशांत शेलार, सोहन दळवी, प्रदीप पाटील, ND लाड, बाबासाहेब गुंजाते तसेच राज्यभरातील पदाधिकारी आणि कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 14 जून 2024 रोजी आम्ही जशी महाराष्ट्राला साथ घातली आणि सर्व महाराष्ट्रातून जवळपास 1200 कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आम्ही जसं ठरवल्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील सर्व विभागातील ठेकेदार मिळून एक नवीन फेडरेशन इथं स्थापन करण्याचे आम्ही एक ठराव आम्ही पास करून घेतलेला आहे. आणि नवीन संघटना निर्मितीची याचा उद्देश एकच आहे, जो निधी आमचा थकलेला आहे तो निधी आम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी ही फेडरेशनला तीव्र प्रकारे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडणार आहे. आणि हे आंदोलन छेडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व विभागातील कॉन्ट्रॅक्टर आम्हाला साथ घालतील आणि आम्ही त्याच्या आधारे आम्ही सरकारला हे आम्ही सांगत आहे की लवकरात लवकर तुम्ही ठोस निर्णय करून द्या, आमचे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या, नाहीतर आम्ही सर्व राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण की आता आम्हाला पर्याय उरलेला नाही. आता आम्ही इतके दिवस अहिंसाच्या मार्गाने हे आंदोलन केलं होतं, तर याच्या पुढची स्टेप्स आता आम्ही फेडरेशन स्थापन केल्यानंतर तीव्र आंदोलन ते पण महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये उभा करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यातून ठेकेदार उपस्थित राहिलेले आहेत. ठेकेदार एवढ्या अडचणीमध्ये असताना देखील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही फक्त एक साथ घातली तर सर्वसाधारण 1200 ठेकेदार इथं जमा झालेले आहेत. तुम्ही इथं सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिला असतील. सर्व ठेकेदार कर्जदार झालेले आहेत. सगळ्यांचे आता खाती म्हणा कोणाची गोठवलेले आहेत, कोणाचा NP मध्ये गेलेला आहे. परंतु ठेकेदारांनी निधीच्या आणि त्यांच्या अडचणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवलेली आहे.